शुद्ध सोन्याच्या 5 फूट गणरायाचं पुण्यामध्ये आगमन झालंय। सोन्याची मूर्ती असल्यानं या गणरायाचं कुठल्याच मंदिरात आगमन झालेलं नाही, तर बंड गार्डन रोडवरील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याच्या या भव्य गणरायाचं आगमन झालेलं आहे। शुद्ध सोन्याची ही देशातील गणेशाची सर्वात मोठी मूर्ती आहे। गणरायाची ही मूर्ती 24 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे थायलंडमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे आणि थायलंडच्याच कारागिरांनी ही मूर्ती साकारली आहे। या मूर्तीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। खास गणेश उत्सवासाठी गणरायाची जी मूर्ती आहे ती तयार करण्यात आलेली आहे। थायलंडवरून ही मूर्ती मागून घेतलेली आहे। ही मूर्ती जी आहे ही 24 कॅरेट सोन्याची आहे आणि 5 फुटाची आहे। आपण पाहू शकतो की ही जी मूर्ती आहे ही थायलंडवरून मागून घेतलेली आहे। प्युअर जे गोल्ड आहे, सोनं आहे, 99.9% सोन्यामध्ये वापरले गेले आणि भव्य अशी जी मूर्ती आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। हे आपण जाणून घेणार आहोत या मूर्तीबाबत। आपल्याबरोबर या दुकानाचे मॅनेजर आहेत। काय सांगाल, या मूर्तीचं वैशिष्ट्य काय, कशी मागणी होती आणि कशी तयार केली गेली? हा मूर्ती आपलं कस्टमरसाठी इकडे आणलेली आहे, थायलंडवरून आणलेली आहे। ही म्हणजे कमीत कमी 3 महिने काम केले ह्या मूर्तीवर, नंतर फ्लाईटवरून इकडे आणलेली आहे मूर्ती ही। आणि ही आपण फक्त कस्टमरसाठी विकण्यासाठी आणलेली आहे मूर्ती। याच्यात त्यांना 500 ग्राम सोनं म्हणजे 500 ग्राम सोनं लागलेलं आहे। ह्याची हाईट आहे कमीत कमी 5 फूट हाईट आहे आणि गणेश उत्सवासाठी आपण आणलेली आहे मूर्ती। हा सर तसं पाहिलं तर सध्या मूर्तीचा जो आहे व्हिडिओ वगैरे व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती व्हायरल आहे। सध्या स्पेशली मेड केलेली आहे थायलंडमधून, 24 कॅरेट गोल्ड यूज केलेला आहे, प्रॉपर गोल्ड। आणि जे आपल्यामध्ये नॅचरली जे बनलं जातं 22 वगैरे आपण ऐकून आहात, मी जे स्पेशली लॉन्चिंग केले कलेक्शन आमच्या रांका ज्वेलर्सतर्फे 24 कॅरेटचा, ह्याच्यामध्ये ही स्पेशालिटी यूज केलेली आहे आणि स्पेशली 3 महिन्याचा कालावधी गेला त्यासाठी आम्हाला पूर्ण ही आम्हाला वर्क करण्यासाठी स्पेशली आमच्या वर्कशॉपमधून थायलंडच्या बनवून घेतलेले आहे। रिस्पॉन्स फार चांगला आहे सर। सध्या तर व्हॉट्सअप म्हणजे सोशल मीडियावरती तो पूर्ण धुमाळ आहे, मूर्तीचं सध्या व्हायरल आहे सध्या। आणि कस्टमर याच्यात लहान म्हणजे 3000 पासून आपल्याकडे फ्रेम उपलब्ध आहे। 3000 पासून 16 लाख पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे। 3000 आणि सगळं देव आहे आपल्याकडे, म्हणजे मुस्लिम धर्मचे, शीख धर्मचे, हिंदू धर्म, जैन धर्म, सगळे धर्ममध्ये आपल्याकडे फ्रेम आहे। 3000 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे इथे। नक्कीच ही जी मूर्ती आहे गणरायाची ही सर्वत्र फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्यामुळे या मूर्तीला जास्त मागणी जी आहे ती यायला लागलेली आहे आणि एकंदरीतच ह्या मूर्तीमुळं जो वातावरण आहे ते एक मनमोहक वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन नितीनसह सागर आव्हाड, TV9। येत्या 8 दिवसांमध्ये राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे। गणेशोत्सवाचे आणि लोकमान्य टिळकांचे अतूट असं नातं आहे। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्यांनी केली, त्यांची ही संकल्पना आता समाजात चांगलीच रुजलेली आहे।